पेठनूर जिल्हा गटाचं वातावरण आता काय तसं दोन्ही तगडे उमेदवार आहेत ते त्यात आता जरा चरणदासची जरा थोडी हवा आहे. रामदासची म्हणते तिथे गावात काय ते त्या परीन कोण रामदास म्हणते कोण चरणराज म्हणते. आमच्या गावात तरी सध्या चरणभाऊ चौरेंचं वातावरण बऱ्यापैकी का हो चरण चौरीच कसं काय? चरण चौरे म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कायवर असल्यासारखे आहेत ते. बरं चौरीवर रामदास चौरीवर काय नाराज आहेत लोक? ते आता सर्वसामान्य जनतेचा कौल आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाचा विचार विनिमय केला पाहिजे. त्यांनी पण बरं आलं ना इकडे गाडी आले होते की आता चरण चौरेने आश्वासनं दिली ते, रामदास चौरेने पण आश्वासन दिले ते, पण जे काही काम आपण कार्य बघतो पाटण त्यांच्या भागामध्ये आहे ते चरणराज चौरेंचं काम चांगलं आहे. त्यामुळे इथून सुद्धा चरण चौरेंना लीड मिळेल. निश्चितच दीपक गवळी बसली येते. काय नाही चरणराज चौरे गावात ही रामदास चौरे म्हणते. नाही चरणराज चौरेच आमच्यासाठी. का हो चरणराज चौरीच का? सकाळी आमच्या इथला डीपी स्वतः मी फोन केला 9 वाजता. बरं 9 वाजता फोन केला. आज 12 वाजता डीपी आता मोटर चालू आहे माझी. होय 3 तासात मोटर चालू झाली चरणराज चौरेमुळे. जीवार जास्त आहे का शिवसेनेचे? हाय शिवसेने चरणराज खमक्या नेता आहे आमच्यासाठी. खमक्याने येतात. खमक्या नेता आहे. बरं अशी म्हणजे रामदास चौरच नाही इकडे काम काय? नाही काम असेल त्यांचं हं. पण कसं आहे काम त्यांचं त्यांच्या परीने त्यांचं काम पण आम्हाला चांगला माणूस वाटला म्हणून चरण आणि ह्याला पंचायत समितीला गवळी गवळी. का हं. धडाडीचं नेतृत्व बरं माणूस असा आहे की अर्ध्या राज्याला जर सांगितलं तर ती करायचं आहे करणारच. आलते का दीपक गवळी इकडे? संपर्कच आहे सगळ्याशी यायची गरजच नाही. प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या गोष्टीत सहकार्याला आहे ते. दर्शक हो नमस्कार, जनसंबत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पेनोर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेकडून चरणराज चौरे आणि भारतीय जनता पार्टीकडून रामदास चौरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. तर पेनोर जिल्हा परिषद गटातील कोताळे या गावामध्ये जनतेचा कौल आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हो नमस्ते. नमस्ते. काय नाव? विठ्ठल नलोडे. बर जिल्हा परिषद निवडणूक लागली, काय वातावरण इकडे? आमच्या गावात तरी सध्या चरणभाऊ चौरेंचं वातावरण बऱ्यापैकी का हो चरण चौरीच कसं काय? चरण चौरे म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कायवर असल्यासारखे आहेत ते. बरं सकाळचाच एक विषय आमच्या गावातला. गावामध्ये कॅनलला पाणी आलेलं आहे. बर शेतकऱ्यांचं मोटरांचा विषय होता. डीपी जाळला होता त्याने 3 तासामध्ये आम्हाला ट्रान्सफॉर्मर दुसरा बसून दिला. बर मग शेतकऱ्यांच्या काय अडचणी असणार आहेत? फक्त लाईट पाणी वीज रस्ता ह्याच गोष्टी आहेत. आणि ह्या संपूर्ण गोष्टी पूर्णची धमक असं खमक्या असं नेतृत्व म्हणजे चरण चौरे. बर हा चरणराज चौरे खरं तर जिल्हा नियोजन मंडळावर आहे, त्या माध्यमातून काय काय काम झाले आपल्या गावात? चरण भाऊनी आतापर्यंत आमच्या दलित वस्तीमध्ये 10 लाखाचा निधी टाकलाय फ्लेवर ब्लॉक साठी, वस्ती सुधारण्यासाठी. अजून बऱ्याचशा काही योजना ज्या आहेत त्यांची मागणी आम्ही केलेली आहे. स्वतंत्र आपल्या गावामध्ये एक 8-10 एकराचा गाव तलाव आहे. त्या गाव तलावामध्ये पाईपलाईन करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं आहे. आणि ते लवकरात लवकर ते पण पूर्ण करतील. आणि ह्या पाण्याचा प्रश्न जर मार्गी लागला तर आमच्या गावाला संपूर्ण जमीन जी आहे शेती पूर्ण ओली टाकली येईल. हा तर आणि ह्या गटात टाकळी पंचायत समिती गणात शिवसेनेकडून दीपक गवळी आणि भारतीय जनता पार्टीकडून वसेकर हे रिंगणात आहे. तर पंचायत समितीला कसं होईल? पंचायत समितीला दीपक गवळी. बर दीपक गवळीच कसं काय काम आहे? तडफदार नेतृत्व आहे ते. एक तरुण युवा असल्यामुळं काम करतील अशी अपेक्षा आहे आमची. चौरीवर रामदास चौरीवर काय नाराज आहेत लोक? ते आता सर्वसामान्य जनतेचा कौल आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाचा विचार विनिमय केला पाहिजे. त्यांनी पण आलं ना इकडे गाडी? आले होते की होय काय काम केली नाही इकडे? काम बऱ्यापैकी प्रत्येकाच्या आता निवडून यायचं म्हणलं प्रत्येकाला काम प्रत्येकाचं दाखवावं लागेल. सर्वसामान्य पोचावं लागेल. काय निवडणुकीचं वातावरण इकडे जिल्हा परिषदला? काय मला माहित नाही निवडणूक का हो? कोण उभा तर माहिती नाही. काहीच माहित नाही आपल्याला. बरं काय करताय तुम्ही? शेती मी वेल्डिंगचं काम करतो. बिल्डिंग काम करता? हा. शेती हा नाही? तिथे आहे 1 एकर. काय आहे शेतात? शेतात ऊस आहे. ऊस कुठे जाते? लोकनेचे लोकनेत्याला. काय भाव किती आहे? भाव आहे 3000 काय 2800 रुपये मिळतंय बिल ती व्यवस्थित? माहिती बरं, मग काय निवडणुकीचं वातावरण काय म्हणते कसं काय माहित नाही? माहित आहे ना, आपण त्या व्यवसायातच नाही होय. असले. धंदाच मतदान तर आहे का नाही? मतदान आहे. मग काय कोणाला टाकायचं ठरवले? ती जेव्हा तेव्हा ठरवायचं. होय काय रामदास चौरे का चरण चौरे तसं काय सांगता येत नाही. कसं काय सांगता येत नाही? बरं काय दबाव आहे कोणाचा? कुणाचा दबाव नाही. बर नमस्ते. काय नाव? विशाल केदार विशाल केदार कोताळे. कोथाळे. बर पेनोर जिल्हा परिषदची निवडणूक लागली आहे. हो शिवसेनेकडून चरणराज चौरे उभा आहेत आणि रामदास चौरे भाजपकडून. काय वाटतं एकंदरीत कोणाचं काम चांगलं आहे इकडे? कोणाला निवडून द्यायचं काय? आता चरण चौरेने आश्वासनं दिली ते, रामदास चौरेने पण आश्वासन दिले ते, पण जे काही काम आपण कार्य बघतो पाटण त्यांच्या भागामध्ये आहे ते चरणराज चौरेंचं काम चांगलं आहे. त्यामुळे इथून सुद्धा चरण चौरेंना लीड मिळेल.
चरण चौरेंना हं. काय काय कामं झाली त्या कोतळा गावात चरणराज चौरेच्या माध्यमातून? चरणराज चौरेंच्या माध्यमातून निधी मिळाला आहे आणि ह्या तळ्याच्या पाण्याचं असेल पाठीमागं आमच्या गावात एक पूर्व शिवकालीन मंदिर आहे. त्या मंदिराचं काम करण्याचं आश्वासन चरणराज चौरेने दिलेलं आहे. बरं होईल वाटतंय. होईल होईल निश्चितच होईल. आणि यातच पंचायत टाकळी पंचायत समिती गणात दीपक गवळी शिवसेनेकडून आहेत आणि कापसे भाजपकडून आहेत. काय वाटतंय तुम्हाला? नाही दीपक गवळी निश्चितच बसेल. नवीन तरुण नेतृत्व आहे होय. आणि संपर्कात आहेत सगळ्यांच्या रोजच्या बसण्या उठण्यातून आहेत. बरं कार्य पण त्यांचं चांगलं आहे. बरं. निश्चितच दीपक गवळी बसतील येतील. बरं ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. काय नाव? अक्षय सावंत. अक्षय सावंत. बर काय निवडणुकीचं वातावरण इकडे काय नाही चरणराज चौरे. गावात ही रामदास चौरे म्हणते ती. नाही चरणराज चौरेच आमच्यासाठी. का हो चरणराज चौरेच का? सकाळी आमच्या इथला डीपी स्वतः मी फोन केला 9 वाजता. बर 9 वाजता फोन केला. आज 12 वाजता डीपी आता मोटर चालू आहे माझी. होय. 3 तासात मोटर चालू झाली चरणराज चौरेमुळे. तर आतापर्यंत काय काय काम केलं? चरणराज चौरे आता डिपो अजून एक देतो म्हणले सेपरेट 100चा. हा बर आणि काही काम असलं कधी रात्री 11ला फोन केला तरी एका कॉलवर चरणराज चौरे फोन उचलून अडचणी सोडवतो. हा. आणि पंचायत समितीला पंचायत समितीला दीपक गवळी. दीपक गवळी. हा बर बर जीवार जास्त आहे का शिवसेनेचे? हाय शिवसेने चरणराज खमक्या नेता आहे आमच्यासाठी. खमक्या नेता? खमक्या नेता आहे. बर हा. ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. काय नाव? राहुल काळे. राहुल काळे. काय म्हणते पेनूर जिल्हा परिषद गटात काय वातावरण इकडे? चरण भाऊ. चरण भाऊ. का हो चरण भाऊ म्हणाले सगळं गाव? चरण भाऊ असा एक माणूस आहे हम्म. की ज्या वेळेस आपण ज्या माणसाला पुढचा माणूस गरीब किती आहे मोठा किती आहे असं ती माणूस नाही. बर बर प्रत्येकाच्या गोष्टीला प्रत्येकाच्या कामाला आणि ज्यावेळेस फोन करेल की भाऊ ही गोष्ट आहे करायची. आज सकाळी आमच्याकडे डीपी पॉवर डीपी म्हणून डीपी जळा. तर सकाळी 8 वाजता डीपी जळाल्यानंतर भाऊला आम्हाला 12ला डीपी आम्हाला भाऊनी लगेच तात्काळ मंजूर करून दिली. बर कुठलाही 1 रुपया का तर की पहिला आम्ही डीपी आणायला की पैसे भरून आणा लागायचा आणि ती बी 10-10 15-15 दिवस. बर बर पण आज सकाळी 8ला डीपी जळा आणि डीपी 12ला आमच्यापाशी तयार झाला. त्यात उमेश दादा असतील चरणराज असतील म्हणजे दोघांच्या सहकार्यानं तात्काळ मिळाला. हा अशी म्हणजे चरणरावची नाही इकडे काम काय? नाही काम असेल त्यांचं पण कसं आहे काम त्यांचं त्यांच्या परीने त्यांचं काम पण आम्हाला चांगला माणूस वाटला म्हणून चरणराज. आणि ह्याला पंचायत समितीला गवळी दीपक गवळी. बर का हम्म. धडाडीचं नेतृत्व आहे. बर माणूस असा आहे की अर्ध्या राज्याला जर सांगितलं तर ती करायचं आहे करणारच. आलते का दीपक गवळी इकडे? संपर्कच आहे सगळ्याशी यायची गरजच नाही. प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या गोष्टीत सहकार्याला आहे ते. बर बर असं किती आहे इथं? मतदान किती आहे गावात? का तर 1400 आहे. किती होईल पोलिंग? चरण भाऊ हम्म. 900 तर बर लेडच चरण भाऊला जास्त जास्त आहे. ठीक आहे. 100 की चरण भाऊचा सांगितलेल्या गोष्टीला हम्म. कुठलाच म्हणजे ती माणूस ह्याचा आहे ही माणूस त्याचा आहे म्हणून नाही. हम्म. आलेल्या कामाला प्रत्येक जण आमचंच नाही म्हणून नाही प्रत्येकासाठी. आता दलित वस्तीत असेल हम्म. कोण न जाता ग्रामपंचायत मधनं आमच्या म्हणजे त्यांच्याकडं असा निधी मागायला कोणच गेलं नाही तरी त्या माणसानं गावासाठी 10 लाख रुपये निधी दिला. बर 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 असा माणूस आहे म्हणजे प्रत्येक मनानं काम करणारा माणूस आहे. त्यामुळं आणि पाण्याची समस्या असं करणारा माणूस आहे. नमस्कार काय म्हणताय? लय निवांत बसलाय. निवडणुकीचं वातावरण तापलं इकडं. काय आता चालू आहे जिकडं तिकडं आता ज्या त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू काय आहेत. म्हणते तुमच्या गटात काय आहे? वातावरण कोणाचं आहे? आता सांगायचं म्हणलं तर तुम्हाला आता मगाशी गावकऱ्यांनी बऱ्याच लोकांनी पोरांनी सहकार्याने सांगितले आमच्याकडे चरणराज चौरेच. होय. का हो नेमकं चरणराज चौरेच कसं काय म्हणाल गावात सगळे एवढं काम आहे चरणचं? कसं असतं ज्या त्या पद्धतीनं ज्या त्या ठिकाणी काय गोरगरिबांना म्हणा किंवा काय शेतकऱ्यांच्या अडचणी ते एका फोनवरती भागवत बर आणि प्रत्येक गोरगरिबांची अडचण त्यांनी आतापर्यंत तरी म्हणजे त्यांना निरसन मिळवून दिलंय. काही गोष्टी असू द्या पाण्याची सुविधा असू द्या. आता सकाळचा एक प्रॉब्लेम मोठा होता की जेणेकरून शेतकऱ्यांचा ते आपण हृदय किंवा जीव म्हणतो लाईटच गेली म्हणजे डीपी जळाला होता आणि त्यावेळेस पाणी आता सुटलेलं आहे म्हणजे नळाला कॅनलला पाणी आलेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये आता ह्या परिस्थितीमध्ये या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये किंवा गावच्या लेवलने पाहायला गेलं तर छोट्याशा गावासाठी लगेच कोण मदत करू शकत नाही. बरोबर. तेवढी यंत्रणा फिरवणारा माणूस हा मी आतापर्यंतच्या माझ्या 48 वयामध्ये पहिला बघितलेला माणूस आहे. पहिला बघितलेला. आणि तुरंत त्यांनी एक 3 तासाच्या 4 तासाच्या फरकामध्ये एवढ्या लांबून त्यांनी यंत्रणा आणून डीपीची सुविधा करून लोकांचं शेतकऱ्यांचं त्यांनी म्हणजे साहजिक काही प्रश्नच नाही. जी मला गरज आहे ती तुम्ही माझी भागवत असेल तर मी तुमच्या पाठीमागे यायला काही हरकत नाही.
माझं एक मत ही मोलाचं आहे. हम्म. आणि बऱ्याच लोकांचं किंवा आता तरुण पिढींचं आणि चरणराज चौरे जे ते धडाचे कार्यकर्ते आहेत, रोगबाई ठोक त्यांच्याकडे निर्णय असतो. ते काय झाकून पिकून बोलत नाहीत, काय नाही. काम करण्याची श्रेणी त्यांची चांगली आहे. आतापर्यंत त्यांची कामं पण चांगलेली आहेत. दलित समाजाचा असू द्या, कुठलाही समाज जरी घ्यायचं बघितलं तर राजकारणात समाजाचं नाव घेणं योग्य दिसत नाही, तरी पण त्यांनी सगळ्यांची कामं केलेली आहेत आतापर्यंत तरी. त्याच्यामुळे त्यांना लीड ह्या ठिकाणी मिळाली. आणि ह्याला पंचायत समितीला टाकली, पंचायत समिती गणात गणामध्ये तर ते मला वाटतं हे उभा आहेत ना, शिवसेनेकडून दीपक गवळे आहेत. दीपक गवळे आहेत. ते पण तसेच काम चांगला दीपक गवळे. त्यांचं बी काम चांगलं आहे. ते बी धडाडीचे आहेत, आता शेवटी सहकारी आहेत ते. त्याच्यामुळे दोन्ही हे चांगले आहेत सगळे. होऊन जाईल आता ह्या वर्षी लीड त्यांच्याकडे राहणार. त्यांच्याकडे राहणार. आणि तरुण पिढींचा आणि म्हणजे गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा हा पूर्ण कौल त्यांचे, कारण त्यांनी कामच केलेले आहेत. काका नमस्ते. नमस्ते. काय नाव? उमेश पाटील. उमेश पाटील. कुठलं पाटील हो? कोथाळ्याचे. कोथाळेच आहे. मला वाटतं ती नरके रानगरचं पाटील आहे का? कोथाळ्याचे. काय म्हणते पेनोर जिल्हा परिषद गटाचं वातावरण काय आहे इथं कोथाळ्यात? जिल्हा गटाचं वातावरण आता काय, तसं दोन्ही तगडे उमेदवार आहेत ते. त्यातल्या त्यात आता जरा चरणराजची जरा थोडी हवा आहे. रामदासची म्हणते तिथे गावातून. काय ते त्यापर्यंत कोण रामदास म्हणते, कोण चरणराज म्हणते, काय 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 केलं कामावर चरणराज? काम काय आता त्यांचं हे झाले ना इथून पुढं. नाही आधी पण आता जिल्हा नियोजन मंडळ होतेच की त्यांनी. नाही पहिल्यांदा काय काम केलं नाही त्यांनी अजून तसं, पण आता इथून कामं करणार त्यांनी आश्वासन दिलेत बरेच काय काय. होय. करतील वाटतं. हो 100%. आणि ह्याला पेनो आपलं पंचायत समिती टाकाय काय आमचे मित्र दीपक गवळे. दीपक गवळे. हो. काका नमस्ते. नमस्कार. त्यांना नाही विचार त्यांच्याकडे जाऊ, तुमच्यापासून जाऊ. काय नाव? पांडुरंग माने. बर काय म्हणतंय वातावरण? पेनोर जिल्हा वातावरण परिषद. पेनूर जिल्हा परिषद मध्ये आमचे उमेदवार रामदासभाई हे चौरे बर. हे एकदम सभ्य आणि ह्या जिल्हा परिषदेच्या पूर्ण मोहोळ तालुक्यात असा एकमेव स्वभावासारखा असला माणूस तर दुसरा कुठला मला तरी मी ऐकण्यात नाही. बर बर बर. अशी आणि एक नंबर आहेत माणूस. काय काय कामं झाली की नाही तेव्हा आपल्या काय? काम काही झाली नाही ते त्यांनी अजून काही निवडूनच कधी नाही, आले पण नाही. त्यांनी काय स्वखर्चानं रस्ते वगैरे चालू केलं परवा. अनेक ठिकाणी ते बाहेर चालू केली ते आम्ही काय मागणी केली नाही. हम्म. जे आहे ती सत्य परिस्थिती सांगा काय. बर. हम्म. काका नमस्ते. नमस्कार. काय नाव? सचिन पाटील. चिन पाटील. बर काय म्हणते वातावरण इथे? चांगलं आहे. कुणाचं? रामदास चौरे. रामदास चौरे. चरण चौरे म्हणते गावात. आता काय ते त्याची काय असणार कार्यकर्ते त्यांना काय नाकारता येणार आहे. बर कामं कुणी केलीत गावात काय? काम पहिले यशवंत ते माने यांच्या काळातच झालेली. नाही या दोन उमेदवारापैकी कोणी कामं केली ती काय? नाही दोघांची पण काय नाही आणखी बर काहीच काम नाही. काहीच नाही दोघांची नाही. बर. कोण केलं आता वाटतंय? होईल आता पुढं ज्याच्या त्याच्या ह्याच्यात. बर. हम्म. कोण केलं वाटतंय? रामदास चौरे करेल काम होय. का तर लोकनेते परिवार हं. त्याच्या पूर्ण पाठीशी आहे. राजन मालकाचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीशी. त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. बाळराजे पाटलासारखं खंबीर नेतृत्व आहे त्यांच्याबरोबर. परत राज्यात सत्ता आहे. काका काय नाव तुमचं आजोबा? माझं महादेव बसले. बर काय म्हणतंय वातावरण? जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे. पेनोर गटात शिवसेनेकडून चरणराज चौरे आहे, भाजपकडून रामदास चौरे उभा आहेत. काय कोणाचं वातावरण आहे इकडे? रामदास चौरेच जाईल. रामदास चौरेच. बर कसं काय? कसं काय म्हणजे चांगला माणूस आहे जरा. बर चांगला माणूस आहे. बर काय काय झाली काम इकडे? काम अजून काय नाही आपल्याला. बर कोणाच नाही ते. कोणाचीच नाही. होय. कोण करेल वाटतंय? ते आता निवडणारा ती कोण करेल ते त्यालाच माहित आता कोण करतंय आणि कोण नाही. होय. आल्यानंतरच करणार. येस तर अजून काय भरोसा. गावात ती चरण काम केली म्हणते ते. कुठं केली नाही ते? नाही ते आता काय. काहीच नाही ते. होय.